माझं तर सर्वस्व हरपलंय. आणि 5चा मला फोन आला. मला म्हणला डॅडीचं प्लेन पडलंय. त्यांचा रात्री फोन यायचा, काय रे जे कसा झाला रे दौरा, कुठल्या गावात काय अडचण आली. दादांनी हो म्हटलं तर काळ्या दगडावरची रेग, आणि दादांनी नाही म्हटलं तर ते विकासानी कामानी भुलून गेलेला आहे बारामतीचा नाका. आणि सुनेत्रा पवार यांना निवडून देऊन आजी दादांचं नाव राखा. जोपर्यंत हे सगळं सत्य बाहेर येत नाही आम्ही कोणीही शांत बसणार नाही. स्वस्थ मला आजही तो दिवस आठवतो. मी सकाळी वॉक करत होते. 8:40-45ची ती वेळ होती आणि 5चा मला फोन आला. अनेक वेळा पार्थन मी फोनवर बोलतो. म्हणलं इतक्या सकाळी काय फोनवर काढलं. मला म्हणला डॅडीचं प्लेन पडलंय. म्हणलं काय पण बोलू नकोस. मला म्हणले आत्या जरा ऐका माझं, डॅडीचं प्लेन पडलंय. म्हटलं डॅडी कशावरनं त्या प्लेनमध्ये आहे, काहीतरी बोलू नको, चेक कर नीट. एका फोनवर तो माझ्याशी बोलत होता, दुसऱ्या फोनवर मुसळी इथे आहेत आणि तिथून ते व्हिडिओनी पार्थला दाखवत होती ही घटना झाली. आजही असं डोळे बंद करून गेलं वाटतं की काय तो दिवस होता, काय ती परीक्षा आहे, काय झालं की ही अशी घटना किंवा हा दिवस आपल्यावर आला. आजही मला विश्वास बसत नाही. ते प्लेन बघायची हिंमत मी पण केली नाही. त्या दिवशी हेलिकॉप्टरने मी आणि वहिनी एकत्र आलो. वहिनींना माझ्यात तर हिंमत पण नव्हती. पार्थ म्हणला बघायचं आहे. म्हणलं मला नाही हिंमत बाबा बघायची ती. मी डोळे बंद केले तेव्हा. कारण का मला अजूनही अपेक्षा होती की कदाचित त्या विमानात दादा नसेलच, आणि असला तर दादा त्याच्यातून चालत बाहेर येईल. आपण कशाला वाईट विचार करायचा. पण झालं ते झालं. माझं तर सर्वस्व हरपलंय. पण लाखोंचा पोशिंदा गमावलेल्या आणि आशेने माझ्याकडे पाहणाऱ्या या पोरक्या जनतेकडे पाहिल्यानंतर दादांचं स्वप्न, त्यांच्या कर्तव्याची जाणीव हे शिवधनुष्य उचलून तुमच्या सर्वांच्या आधारानं मी पुढे चालत राहण्याचा निर्धार केलेला आहे. खरं तर अजितदादा पवारांसारखं नेतृत्व हे तयार होण्याकरता अनेक तप त्या ठिकाणी लागतात. अशा प्रकारचं नेतृत्व हे अनेक आगीच्या झळी सोसत, संघर्ष करत आणि त्या ठिकाणी जनसामान्यांची मन जिंकत तयार होत असतं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेलं नेतृत्व, महाराष्ट्रातल्या सर्व जाती समाजामध्ये धर्मांमध्ये एक आपलेपणा निर्माण केलेलं नेतृत्व, महाराष्ट्राच्या विकास यात्रेमध्ये ज्यांनी मोठं योगदान दिलं असं नेतृत्व, महाराष्ट्राला कुठे न्यायचंय याची पूर्ण कल्पना असलेलं आणि त्याबद्दलचं मानचित्र असलेलं नेतृत्व. आणि हे सगळं करत असताना आवश्यक असेल त्यावेळेस कणखर, पण आवश्यकता असेल त्यावेळी अतिशय मऊ अशा प्रकारचा स्वभाव असलेलं हे नेतृत्व. खरं म्हणजे अशा प्रकारचं नेतृत्व एखाद्या राज्यामध्ये तयार होण्याकरता खूप वाट पाहावी लागते. अजितदादांचं निघून जाणं हे केवळ या ठिकाणी सुनेत्राताई, पार्थ, जय यांचं नुकसान नाही, हे केवळ बारामतीकरांचं नुकसान नाही, तर या अखिल महाराष्ट्राचं हे फार मोठं नुकसान दादांच्या जाण्याने झालेलं आहे. कारण दादा हे रोखोक नेतृत्व होतं. मगाशी आपण बघितलं, त्याचा अनुभव माझ्या सहित सगळ्यांनी घेतला. दादांनी हो म्हटलं तर काळ्या दगडावरची रेग, आणि दादांनी नाही म्हटलं तर ते परमनंट नाही. दादांचा ज्या प्रकारे अपघात झाला, जोपर्यंत हे सगळं सत्य बाहेर येत नाही आम्ही कोणीही शांत बसणार नाही, स्वस्थ बसणार नाही. दादांचा आवाज दर रात्री जेव्हा आमचे दौरे संपायचे, कितीही व्यापामध्ये दादा व्यस्त असले असते महाराष्ट्रभर, त्यांचा रात्री फोन यायचा, काय रे जे कसा झाला रे दौरा, कुठल्या गावात काय अडचण आली, कुठल्या गावात काय तातडीने करायचं गरज आहे. आणि आज तो आवाज आपल्या सर्वांच्या मनात आणि हृदयामध्ये. पण आजही जेव्हा मी गावागावी जात होतो, मी घरी गेल्यानंतर तोच दादांचा आवाज माझ्या मनात, जयड्या रडायचं नाही, लढायचं. आजी दादांच्या कामानी फुलून गेलेला आहे बारामतीचा नाका. आजी दादांच्या विकासानी कामानी फुलून गेलेला आहे बारामतीचा नाका. आणि सुनेत्रा पवार यांना निवडून देऊन आजी दादांचं नाव राखा.